जनतेचा बुलंद आवाज आपला महाराष्ट्र न्यूज चॅनल। खांदा कॉलनीतील भीम युवा फोर्सच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत। मंडळाच्या वतीने आतापर्यंत महाड येथील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हातभार लावून अन्नधान्यांचे वाटप केले। हे मंडळ सामाजिक कामे करण्यात नेहमी पुढाकार घेते। कोणतेही संकट आल्यावर मंडळाचे कार्यकर्ते खांदा कॉलनीत विविध ठिकाणी नेहमी हजेरी लावतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम। मी डॉक्टर सुशील शंकर सपकाळ, सामाजिक कार्यकर्ता, खांदा कॉलनी। आज सेक्टर नंबर 7 भीम युवा शक्ती फोर्स या मंडळातर्फे प्रत्येक वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली जाते। ही जयंती साजरी करत असताना या मंडळाचे अध्यक्ष संदीप राऊत आहेत, उपाध्यक्ष अमित भंडारे आहेत, सल्लागार आहेत बाबूभाई नायर आणि त्यांच्यासोबतचे असणारे सहकारी हे सर्वजण मिळून एकोप्याने हे आंबेडकर जयंतीचं काम करत असतात। निव्वळ ही बाबासाहेब आंबेडकरांची जयंती न साजरी करता सामाजिक सलोखा तसेच लोकांचं आरोग्य कसं सुधारेल याकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं जातं। जसं आता ह्या वर्षी MGM हॉस्पिटलमधून गायनिक स्त्रीरोग तज्ज्ञांचा इथं आरोग्य शिबिर ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये गायनिक हे MD डॉक्टर आहेत, काही स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत, MBBS पण डॉक्टर त्याच्यामध्ये आहेत आणि स्त्रियांचे आजार आणि त्याच्यावर उपचार ही संकल्पना इथं राबवतोय। निव्वळ तपासणी न करता स्त्रियांना असणारे आजार त्याच्यावर उपचार देखील केले जातील आणि ते फ्री ऑफ चार्ज। एवढंच काही MGM हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्या प्रत्येक स्त्रियांना तिथं मुफ्तमध्ये ट्रीटमेंट दिली जाईल याची हे मंडळ ग्वाही घेते। ह्या मंडळाचं सामाजिक काम म्हणाल तर रक्तदान शिबिर आहे, प्रत्येक वर्ष वेगवेगळं हे करता येईल। जसं एक पेन एक वही ही संकल्पना अशी आहे यांची की ह्या एक वही प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीने एक वही आणि एक पेन घेऊन यायचं आहे आणि तो गरीब विद्यार्थ्यांना, आदिवासी मुलांना हे देण्याचं काम देखील हे मंडळ प्रत्येक वर्षी करत असतं। म्हणून ह्या मंडळाच्या अनेक संकल्पना आहेत, येणाऱ्या काळामध्ये त्या राबवण्याचा प्रयत्न करतीलच। तर आत्ताची ही जी संघटना आहे यांचं कार्यादेशन किंवा ही प्रणाली पूर्ण आत्ताचं जे अध्यक्षीय मंडळ आहे हे मंडळ इथून पुढे चांगली कामं करतील असं मी त्यांना शुभेच्छा देतो। आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती आहे, या निमित्त मी सर्व भारतीयांना एकदा शुभेच्छा देतो आणि या मंडळाच्या पुढील वाटचाली अनेक शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय भीम, जय भारत, जय लोकशाही। सप्रेम जय भीम। मी अनिकेत भंडारे, सदस्य भीमशक्ती युवा फोर्स खांदा कॉलनी। गेल्या 15 ते 16 वर्षापासून भीमशक्ती युवा फोर्स महापुरुषांच्या विचारांची जयंती साजरी करत आहे। मंडळाच्या मार्फत फक्त जयंतीच साजरं करणं नाही तर काही समस्या पुढे निर्माण झालेल्या आहेत। नैसर्गिक आपत्त्या जसं महाडचा पूर झाला, सांगलीला झालं, तर तिथेही मंडळाच्या मार्फत फुलाची पाकळी हे सगळं देण्यात आलेलं आहे। आजपर्यंत मंडळ जसं बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही धांगडधिंगा, चला ठीक आहे धांगडधिंगा तर आहेच, पण ती वैचारिक जयंती ही आमच्या मंडळामार्फत आजपर्यंत करत आलेलो आहोत आणि समाजाला एक चांगला मेसेज, एक एकीकरणाचा मेसेज। बाबासाहेब फक्त एका समाजाचे नाहीत तर बाबासाहेब हे युनिव्हर्सल आहेत, हे मंडळाच्या मार्फत आम्ही दाखवत असतो। जय भीम। जय भीम, जय शिवराय। मी संदीप राऊत, भीमशक्ती युवा फोर्स मंडळाचा अध्यक्ष। आमच्या मंडळाला जवळजवळ 15 ते 16 वर्ष झालेली आहेत। आमच्या मंडळाच्या मार्फत आम्ही 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम राबवतो। त्या कार्यक्रमांमध्ये ब्लड डोनेशन, त्याच्यानंतर बॉडी चेकअप, खास करून महिलांसाठी, महिलांच्या गायनॉलॉजिस्ट असतात इथे आणि त्यांचे जे काय प्रॉब्लेम्स असतात, स्त्रीरोग तज्ज्ञ असतात, जे काय प्रॉब्लेम असतात त्यांच्या प्रॉब्लेमवर आम्ही एक उपक्रम इथं राबवतो। त्याचबरोबर एक वही एक पेन हा कार्यक्रम इथे राबवतो। तसंच आमच्या इकडे आम्ही एक लोकांना काहीतरी शिकण्यासाठी एक छोटासा सेटअप लावलेला असतो। त्या सेटअपमधनं लोकांना आणि आमच्या इथे आंबेडकरी जनतेला, येणाऱ्या आंबेडकरी जनतेला त्याच्यातून एक मेसेज
भेटावा असं काहीतरी आम्ही केलेलं असतं आणि अशा प्रकारे आम्ही जयंती साजरी करतो. नमस्कार.